आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी दानोळीहून आलेले आणि दानोळीहून येऊन या ठिकाणी धैर्यशील मान्यांना दिल्लीचा तिकीट देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले दानोळी गावचे सुपुत्र आदरणीय रावसाहेबजी गिल्लवडे, सर्व सन्माननीय व्यासपीठ आदरणीय सुरेशजी सासने आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने या जयसिंगपूर नगरीमध्ये जमलेले सर्वच मतदार बंधू भगिनी, माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, आज जयसिंगपूर मध्ये खऱ्या अर्थाने निश्चयाची सभा होते। जयसिंगपूर शहर हे छत्रपती शाहू महाराजांनी राजाराम महाराजांच्या जयसिंगराव महाराजांच्या नावावरती वसवलेलं शहर, सांगलीला पर्यायी बाजारपेठ म्हणून या शहराची निर्मिती खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराजांनी केली। त्या शाहू महाराजांना पहिल्यांदा या नगरीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या वतीनं मानाचा मुजरा करतो, कारण या शहराला खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक चांगलं वैभव निर्माण करून देत असताना छत्रपती शाहू महाराजांनी सर्व समाजाच्या दलितांना या शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं वास्तव मिळावं, चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी राहणीमान मिळावं, चांगल्या पद्धतीचं सुसज्ज शहर असावं, ही भूमिका त्यावेळी त्यांनी पाहिली। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक चांगलं बलिशानी शहर हे जयसिंगपूर शहर म्हणून या ठिकाणी उदयास आलं। एक चांगल्या पद्धतीची बाजारपेठ आहे तिथं खऱ्या अर्थानंच आपला शिरोळ तालुका शेतकऱ्यांचा तालुका, त्या शेतकऱ्यांच्या मालाला चांगल्या पद्धतीचा रास्त भाव मिळावा, ही भूमिका खऱ्या अर्थानं त्या काळात छत्रपती शाहू महाराजांनी बघितली। तीच भूमिका आज सुद्धा या जयसिंगपूर नगरीमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळते। अशा पद्धतीचे हे जयसिंगपूर शहर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज आपण निवडणुकीला सामोरे चाललोय। निवडणुकीला सामोरे जात असताना देश कुणाच्या हातामध्ये गेला पाहिजे, देश सक्षम नेतृत्वाच्या हातामध्ये देत असताना कुठलं सक्षम नेतृत्व या ठिकाणी आहे, एक ताकदीचा नेता कशा पद्धतीचा असला पाहिजे, ही भूमिका खऱ्या अर्थाने या ठिकाणी विचार करून निर्णय घेण्याची ही निवडणूक आहे। माझ्या गल्लीतला रस्ता झाला नाही, माझ्या गल्लीतली गटर झाली नाही, ह्या गोष्टीचा विचार करणारी ही निवडणूक नाही, देशाचं धोरण ठरवणारी, देश चालवायचा कशा पद्धतीनं ही भूमिका ठरवणारी ही खऱ्या अर्थाने निवडणूक आहे। कारण सक्षम नेता म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्या ठिकाणी आपल्याला दाखवून दिले की देश कशा पद्धतीने चालवायचा असतो। कारण कणखर नेता कसा असतोय, पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर आपले जवान शहीद झाले, शहीद झाल्यानंतर 44 जवान शहीद झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्या मिलिटरीला आदेश दिला की जो मिलिटरीचा निर्णय असेल तो माझा निर्णय असेल, आणि त्या निर्णयाच्या पाठीशी राहण्याची भूमिका पंतप्रधान म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी माझी असेल। त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवण्याचा सुद्धा तुम्ही सर्वांनी निर्णय घेतला, पण या खासदारांनी संसदेमध्ये गेल्या 10 वर्षात झोपा काढण्याशिवाय कुठल्याही पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलं नाही। हा प्रश्न खरा हा निर्णय तुम्हाला एक उदाहरण सांगतो की ज्यावेळी याच मैदानावरती ह्या जयसिंगपूर नगरीमध्ये ऊस परिषद झाली, ऊस परिषदेमध्ये त्या खासदार साहेबांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला की माझ्या ऊस परिषदेचा मुद्दा काय असेल तर 9.5% रिकव्हरीच्या ऐवजी 10% रिकव्हरीला 2900 रुपये जे आधारभूत किंमत जाहीर केल्या ती 9.5% रिकव्हरीला करावी। ज्यावेळी संसदेमध्ये हा कायदा होत होता, ज्यावेळी संसदेमध्ये हे बिल पास होत होतं, त्यावेळी खासदार म्हणून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेला होता, त्यावेळी तुम्ही झोपा काढत होता काय, हा प्रश्न खऱ्या अर्थाने या ठिकाणी पडतो। त्या गोष्टीचा विचार आपण करणार आहे का नाही? जर माऊली बाबा खासदार आपण जर त्या ठिकाणी पाठवायचा असेल तर कशासाठी पाठवायचा? एखादी भाषा त्या ठिकाणी मराठीवरच नुसतं बोलता येत असेल आणि हिंदी आणि इंग्लिश जर समजत नसेल तर तिथे काय धोरणं झाले आणि काय कायदे झाले हे 10 वर्षामध्ये आम्ही सुद्धा त्यांच्याकडे जर विचारणा केली तर एखादा सुद्धा धोरण आणि एखादा सुद्धा कायदा सांगता येणार नाही। अशा पद्धतीची परिस्थिती खऱ्या अर्थाने या ठिकाणी या जयसिंगपूर नगरीमध्ये खऱ्या अर्थाने जर बघितलं, खासदार साहेबांच्या माध्यमातून या जयसिंगपूर नगरीमध्ये एवढं खाजगीकरणाचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी चालू आहे। परत पाटील साहेब, तुम्ही सर्वांनी आवाज उठवणं गरजेचं आहे। जेले कॉलेजला सुद्धा मायनॉरिटीचा दर्जा देऊन त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम खासदार राजू शेट्टी साहेबांनी त्या ठिकाणी केलं। कारण त्या जेले हायस्कूलचं जर बघितलं, जेले कॉलेजला बघितलं तर ते सर्वसामान्य जनतेचं कॉलेज म्हणून या ठिकाणी पहिल्याच कॉलेजची ओळख होती।
त्या कॉलेजला खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोक ग्रामीण भागातली शिरोळची असतील, दांडवळीची असतील किंवा जयसिंगपूर मधले असतील, ही चांगल्या पद्धतीची मुलं या ठिकाणी शिक्षण घेत होती. पण आज स्वतःच्याच लोकांसाठी जर शिक्षण उपलब्ध करून जर त्या ठिकाणी देत असतील तर या सर्वसामान्य जनतेच्या आणि या सर्वसामान्य लोकांच्या, या बहुजन समाजातल्या लोकांच्या मुलांनी जायचं कुठं, हा प्रश्न खऱ्या अर्थाने या ठिकाणी. आताची खासदारकी तर पाहिजे कशासाठी? खासदारकी ही फक्त खासदार साहेबांना पाहिजे या हातकणंगले मतदारसंघामध्ये स्वतःच खासगीकरण करण्यासाठी त्यांना खासदारकी पाहिजे. म्हणूनच या आटापिटा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी चालवलाय. कारखानदार बसतातच कसे तुमच्या बरोबर? कारखानदारांच्या बरोबर तुम्ही बसतात कसं? फॉर्म भरायला ज्यावेळी तुम्ही गेला त्यावेळी धैर्यशील मान्याने बहुजनांचा रथ घेऊन त्या ठिकाणी फॉर्म भरायला गेले. पण शेतकऱ्याचा नेता म्हणून बैलगाडीमधून तुम्ही फॉर्म भरायला गेला आणि गेटच्या बाहेर शेतकऱ्यांना ठेवला आणि फॉर्म भरायला कारखानदारांना घेऊन गेला. ही तुमची नीती या ठिकाणी. अरे वागायचं कसं, जगायचं कसं हे तर तुम्ही टीका. स्वाभिमानी म्हणून नाव लावता, स्वाभिमानी तुम्ही राहिला नाही. निश्चितपणाने कारखानदारांचे बेईमान तुम्ही त्या ठिकाणी झाला. तुम्हाला ही जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. मागच्या वेळेच्या निवडणुकीमध्ये काही वर्गणा करण्याचा प्रयत्न केला, इचलकरंजीच्या सभेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आमदार उल्हासदादा पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने, एवढ्या मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. ऑडिओ काढलाय का रे बस? आम्ही विराज ठाकरेंची स्टाईल करतोय. आम्ही भाडो तरी नाही काढ रे तो ऑडिओ. ज्यांच्या विरोधामध्ये लढण्यामध्ये आमचे आयात गेले ते पवार साहेबच यात घुसतात की काय अशी शंका आम्हाला यात आली. तेवढं पाप घेऊ नका असं माझंच मत नाही तर या सगळ्यांचं मत आहे. वजनदार नेता येऊ नये का आणखी नाही त्याच्यामध्ये? यांना जर तुम्ही घेणार असाल तर आम्ही लढायचं कोणाबरोबर? शरद पवार आहे का राज ठाकरेंची स्टाईल? लावले तो व्हिडिओ. आम्हाला पण बघायचं होतं, सांगायचं होतं तुम्हाला की मागच्या वेळची तुमची भूमिका काय आणि आताची काय, या गोष्टीचा विचार तुम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी करत नाही आहे. तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी ही खासदारकी निवडणूक लढवत आहे. जनतेचा स्वार्थ याच्यामध्ये काय नाही, जनतेची प्रगती काय नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या विकासाची तुमच्याकडे दृष्टी नाही. निश्चितपणानं स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या दूध संघासाठी, स्वतःच्या बगल बच्च्यांच्यासाठी म्हणून तुम्ही या ठिकाणी खासदारकी लढवायला. निश्चितपणानं या शिरोळ तालुक्यातली जनता तुमच्या खासदारकीचं हे स्वप्न खंड केल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुमच्या आमच्या मनामध्ये निश्चितपणानं आहे. कालच्या सभेमध्ये, शिरोळच्या सभेमध्ये बघितला तर 2 कारखानदार गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या आमदारकीसाठी सगळी तिथं होती. पण तुपकर साहेबांनी आले ते आले आणि त्या ठिकाणी सांगितलं पुढचा आमदार सावकर नाईक. मग हे दोघं प्रचार कशी करणार? अरे त्यांचं पण ठरलंय. आम्ही सुद्धा त्याला लाव रे व्हिडिओ म्हटलंय आणि आम्ही निश्चितपणाने ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवलोय. म्हणूनच तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये धैर्यशील मान्यांसारखा कर्तृत्ववान तरुण, विकासाची दृष्टी असणार आणि विकासाच्या संदर्भामध्ये या दिल्लीमध्ये पाठवण्याच्यासाठी म्हणून तमाम सर्व जनतेने या ठिकाणी एक निर्णय घ्यायचा आहे की बहुजनांचा गुलाल, सर्वसामान्य जनतेचा गुलाल, सर्वसामान्य जनतेचा गुलाल खऱ्या अर्थानं दिल्लीला पाठवण्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी तुम्ही सर्वांनी निर्णय घ्यावा आणि धनुष्यबाणाच्या समोरचं बटन तुम्ही दाबून चांगल्या मतानं या ठिकाणी धैर्यशील मान्यांना निवडून द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो.